नुकतंच जान्हवी किल्लेकर म्हणजे जान्हवी मॅडमांचा एक व्हिडिओ आला, तुम्ही बघितला असेल. बाबा बिग बॉसला काय बोलायचं नाही आमच्या. आता बिग बॉसबद्दल एवढी सहानुभूती जान्हवीला आली आहे किंवा जान्हवी मॅडमांना आले, रिस्पेक्ट द्यायला पाहिजे, मान्य आहे, एक्स कलाकार आहेत त्या. पण त्या व्हिडिओवरती आपण आज डिकोड करणार आहे की भले मी इथं पहिला डिस्क्लेमर देतो, रुचिता जामदारचा मी सपोर्ट करत नाही आहे या व्हिडिओच्या माध्यमातून. फक्त मला एवढंच सांगायचं आहे की जे सत्य आहे ना, ते सत्य आपण मांडलं पाहिजे आणि आपण ते सहन केलं पाहिजे. आपण जान्हवी किल्लेकरच्या पहिल्या व्हिडिओकडे येऊया. जान्हवी किल्लेकरने व्हिडिओची सुरुवातच अशी केली की महाराष्ट्रामध्ये अनेक कंटेंट क्रिएटर आहेत, अनेक इन्फ्लुएन्सर आहेत, जे की बिग बॉसमध्ये जाण्यासाठी अक्षरशः रडतात, धडपडतात, तडफडतात. शब्द बघा, ठीक आहे, की मला एकदा घ्या, मला एकदा घ्या. मला एक इन्फ्लुएन्सर दाखवा, महेश मोठे सोडून. महेश मोठे पण मला घ्या घ्या म्हटला नाही पहिली गोष्ट. पण मला एक इन्फ्लुएन्सर असं दाखवा, एक कंटेंट क्रिएटर असं दाखवा की जो रडतोय, धडपडतोय, तडफडतोय आणि गयावया करतोय की हे मला बिग बॉसमध्ये घ्या, मला बिग बॉसमध्ये घ्या. असं कोणी करत नाही. पहिली गोष्ट, सगळ्यात पहिली गोष्ट, कंटेंट क्रिएटर, इन्फ्लुएन्सर लोकांनाच हे काय टॉन्ट मारल्यासारखं बोलले जान्हवी मॅडमांनी. कारण जे कंटेंट क्रिएटर असतात किंवा जे काही इन्फ्लुएन्सर असतात, स्वतःच्या दमावर ते तयार होतात, स्वतःच्या ताकदीवर तयार होतात. ते जेव्हा सुरुवात करतात ना, तेव्हा कोण बिग बॉस तसलं कोण येत नाही सपोर्ट करायला. ते स्वतःच्या जीवावरती मोठे होतात, स्वतःच्या जीवावरती ते कर्तृत्वानं मोठे होतात. तिथं कोणी त्यांना सपोर्ट करायला येत नसतं. आणि राहिली गोष्ट बिग बॉसमध्ये, मान्य आहे बिग बॉस खूप मोठा शो आहे, 100% मान्य आहे. पण जान्हवी मॅडम जे बोलल्या की बाबा एकदा बिग बॉसमध्ये घ्या म्हणून ते एवढं गयावया करतात आणि बिग बॉस एकदा त्यांना चान्स देतो की बिग बॉस त्यांना एकदा घेतो आणि त्यांचं आयुष्य बदलून जातं. असं प्रत्येकाच्या बाबतीत होत नाही. बिग बॉसमध्ये असे अनेक नावं आहेत ज्यांचं आयुष्य अजून जास्त झंड झाले बिग बॉसमुळं, हे पण लक्षात ठेवा. आणि राहिली गोष्ट की बाबा जेव्हा बिग बॉसमध्ये घेतलं जातं तेव्हाच आयुष्य सुधारतं किंवा तेव्हाच आयुष्य चांगलं बनतं. खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे. रुचिताला बोलत होती बाय द वे जान्हवी की बाबा रुचिताने तिथं गेली, माती खाल्ली, हे केली, ते केली. जान्हवी मॅडम काय वेगळं केलं तिच्या सीझनला? म्हणजे लिटरली विसरू नका की ते वर्षा उसगावकरनं काय काय म्हटलं गेलं होतं. भाऊच्या धक्क्यांवरती विकेंडच्या वारला जान्हवी मॅडमला पण बोलू देत नव्हते. का देत नव्हते? त्यावेळी जान्हवी किल्लेकर जे करायची तेच रुचिता जामदार आज करते. ही पहिली गोष्ट. म्हणजे बिग बॉसबद्दल बोलला ना की बाबा प्रूव्ह करण्यासाठी बिग बॉसमध्ये बोलवलं जातं, त्यामुळे तुम्ही बिग बॉसमध्ये गेला तर प्रूव्ह युअर सेल्फ. स्वतःच बोलली जान्हवी मॅडम, प्रूव्ह युअर सेल्फ म्हणजे काय? स्वतःला प्रूव्ह करा असं बिग बॉस म्हणते. सगळ्यात पहिली गोष्ट, जेव्हा बिग बॉसमध्ये कंटेस्टंट चांगलं खेळतात तेव्हाच बिग बॉसची TRP वाढते. बरोबर आहे? बिग बॉसची TRP तेव्हाच वाढते जेव्हा बाहेर बसून आपल्यासारखे रिव्ह्यूवर्स असतील, व्ह्यूवर्स असतील, बघणारे लोक असतील, प्रेक्षक असतील, त्या शोला डोक्यावरती घेतात किंवा त्या शोला जेव्हा बघतात जास्त, त्याच वेळी बिग बॉसची TRP वाढते. ह्या पूर्ण सर्कलमध्ये ना कुठंही बिग बॉस मेन नाही आहे, लक्षात घ्या. जेव्हा एक ऑडियन्सना एखादा शो आवडतो तेव्हाच तो शो हिट होतो. जेव्हा त्या शोमधले कंटेस्टंट चांगले खेळतात त्याच वेळी तो शो हिट होतो. म्हणजे कुठं ना कुठंतरी बिग बॉसलाच हिट करण्याचं काम सगळेजण करतात. त्यामुळे बिग बॉस कुणाला हिट करतो हे जे ठाम मत आहे तुमचं, हे कुठं मला योग्य वाटत नाही. त्यामुळे ते जान्हवी मॅडमांचं ते वाक्य मला अजिबात पटलेलं नाही आहे की इन्फ्लुएन्सर लोक रडतात, धडपडतात, गायावाया करतात. कोणी करत नाही, असलं कोणी करत नाही. सगळेजण आपापल्या ताकदीवरती मोठे होतात, सगळेजण आपापल्या जीवावरती मोठे होतात. आणि हे समजून घ्या की ज्यावेळी म्हणजे 0% पासून ते 90% स्ट्रगल करून, मोबाईल नसतात, व्हिडिओ करायला कॅमेरा नसतात, मित्रांचे मोबाईल मागून मागून इन्फ्लुएन्सर लोक व्हिडिओ करतात, तेव्हा कुठं ते मोठे होतात. एवढ्या गरिबीतनं ते इथंपर्यंत जातात, एक चांगले कंटेंट क्रिएटर बनतात, क्वालिटी कंटेंट क्रिएटर बनतात. मग तुमच्या बिग बॉसचा कॉल येतो त्यांना. कळलं? म्हणजे असं नाही आहे की बिग बॉस त्यांचं आयुष्य बदलतो. ते स्वतःचं आयुष्य ऑलरेडी बदललेले असतात, खूप स्ट्रगल करून, खूप गरिबीतून वर येतात. आणि जेव्हा ते फेमस होतात तेव्हा बिग बॉसची नजर त्यांच्यावर पडते. तेव्हा बिग बॉस त्यांना फोन वगैरे करून, हा या बाबा. मग गयावया धडपडतंय कोण नेमकं ते तुम्ही बघा की नेमकं या शोमध्ये आमच्या हे कोण करतंय. कित्येक कंटेस्टंट आहेत, मोठे मोठे कंटेस्टंट म्हणता येणार नाही, स्टार आहेत मोठे मोठे, ज्यांना प्रत्येक वेळी बिग बॉसचा कॉल जातो. पण आजपर्यंत ती लोक बिग बॉसमध्ये गेलेली नाही आहेत. अजूनही बिग बॉसला वेटिंगवरती ठेवलेत. त्याला म्हणायचं कलाकार, त्याला म्हणायचं इन्फ्लुएन्सर, त्याला म्हणायचं कंटेंट क्रिएटर. ते खरे कंटेंट क्रिएटर आहेत, लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्ही जे म्हणताय मॅडम, रडतायत, धडपडतायत, तडपडतायत, एकदा घ्या एकदा घ्या, हे असलं कोणी करत नाही. पुढची गोष्ट की बाबा ह्यांनी म्हटलं की बाबा रुचितावर पण आपण येऊया. रुचिताला पण भरपूर तिनं म्हणजे बोललं, ठीक आहे, ते दोन कंटेस्टंटचा विषय आहे, त्या दोघांच्यामध्ये आपण काय बोलणार नाही. आणि मी स्वतःच रुचिताला शो वेळी एवढं रोस्ट केलंय. हा, जे चुकतंय ते चुकतंय, त्याला चुकलं आपण म्हणायलाच पाहिजे, आपण त्याला सपोर्ट करूच शकत नाही. पण शो संपल्यानंतर, शो जेव्हा संपतो, जेव्हा बिग बॉसला ती काहीतरी बोलली किंवा काहीतरी बोलली म्हणण्यापेक्षा एवढं काय मोठं बोललेलं नाही ती, हे पण समजून घ्या. मी
कालच्या व्हिडिओमध्ये पण म्हणजे सांगितलंय मी काय आहे ते. पण हे सगळं झाल्यानंतर मग जान्हवी मॅडम पुढे येतात आणि बिग बॉसबद्दल एवढं, ठीक आहे त्यांना बिग बॉस त्यांना बनवलं असेल किंवा त्यांना खूप चांगलं त्या शोमुळं किंवा त्या नावामुळं ब्रँडमुळं खूप चांगली कामं मिळाली असतील, त्यांना लक लाभ, मनापासून लक लाभ, अजून जान्हवी मॅडम पुढे जाऊ दे, त्यात काय प्रॉब्लेम नाही आहे. पण तुमच्यासारखीच स्टोरी प्रत्येक कलाकाराची असते असं नाही आहे. म्हणजे तुम्ही स्वतः म्हटलं की आतमध्ये जाऊन तिने माती तर खाल्लीच, ठीक आहे, खाल्ली तर खाल्ली, मी काही वेगळं केलं नव्हतं, ठीक आहे. पण संपूर्ण महाराष्ट्रासमोर ज्या शोने रुचिताला आणलं, संपूर्ण महाराष्ट्र ज्या शोमुळे रुचिताला ओळखायला लागलाय, त्याच शोला नावं नका ना ठेवू. पहिली गोष्ट, रुचिताच आमदार MTV रोडीज, वेगवेगळे डान्स रियालिटी शोज, वेगवेगळे टेलिव्हिजन शोज, हे सगळं केले आधी, हे पण लक्षात घ्या. म्हणजे फक्त व्यक्तीचा गेम वाईट असल्या म्हणून त्या व्यक्तीलाच वाईट करणं हे, आणि त्यातल्या त्यात एखाद्या शोला काही म्हटलं म्हणून तिला वाईट ठरवणं कुठंच योग्य नाही आहे, कुठंच योग्य नाही आहे. त्यामुळे रुचिताला ते टार्गेट करणं की बाबा तू असं का बोलली तसं का बोलली, ते तिला जे वाटलं ते ती बोलली. किती दाखवू हिंदीमध्ये, एवढंच बिग बॉस हे नाव आवडतं ना तुम्हाला, हिंदीमध्ये एकदा यूट्यूबवर सर्च करून बघा की बिग बॉसबद्दल लोकांनी काय 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 बोलले, टाका एकदा व्हिडिओ त्यांच्यावर पण बघूया. फक्त रुचिता म्हणजे मराठी बिग बॉसमध्ये तसं झालं म्हणून तुम्हाला तसं करायचं होतं का? बिग बॉस आहे ना. पण मला एवढं राग आला, डोक्यात माझी सनक गेली, जान्हवी मॅडमांच्याबद्दल नाही, पण बिग बॉस या नावाला एवढं पण तुम्ही का मोठं करताय? पहिली गोष्ट, श्रोते आहेत, प्रेक्षक आहेत, सगळे मायबाप प्रेक्षक आहेत, त्यांच्यामुळंच एखादा शो उठतो. त्याच्यापेक्षा मोठं कोणी नाही आहे, कोणी म्हणजे कोणी नाही आहे. त्यामुळे प्रेक्षक मोठे आहेत त्यांनाच मायबाप म्हणा, बाकी कोण कोणाचं करिअर बनवू शकत नाही. आणि बिग बॉसबद्दल जे बोलताना म्हणजे ते ठीक आहे त्यांच्याबद्दल चांगलं असेल, पण बिग बॉसच सगळं करतो. एवढं सगळं करतो पण त्याला फेसच नाही आहे, तोंड नाही आहे त्याला. हितनं सुरुवात, काय चेहरा बिग बॉस मला सांगा जरा, कोण आहे बिग बॉस दाखवा बघूया मला. एक कन्सेप्ट होती बाहेरची, आयाशी आपल्या इंडियामध्ये आणले, आयाशी मराठीमध्ये आणले, आयाशी तमिळमध्ये आणले, हे सगळं चालू आहे. बिग बॉस कोणी बिग बॉस नाही आहे पहिली गोष्ट. त्यामुळं प्लीज कृपया, तुम्ही खेळून आलाय ऑलरेडी मान्य आहे, पण एखाद्या शोला एवढं पण मोठं म्हणू नका की प्रेक्षकांच्या पेक्षा मोठा दर्जा त्याला द्या असं तुम्हाला वाटत असेल. मला एवढंच इथं मांडायचं होतं. बाकी तुम्हाला पटलं असेल 100% कमेंट्स करताय, कमेंट्स करा, ठामपणे कमेंट्स करत राहा, जेणेकरून त्या बाकीच्या कलाकारांना आपण कळू दे की नेमकं आपण कोण आहे, आपण म्हणजे जे बोलतायत ते कोण आहेत, त्यांना कोण बनवलंय हे एकदा त्यांना कळू दे. कुठल्या शोनं कोणाला बनवलेलं नाही आहे, सगळे प्रेक्षक जे आहेत, मायबाप प्रेक्षक, त्यांनी सगळ्यांना बनवले. बाकी बघू याच्यावर अजून काय झालं तर बघू, आपण व्हिडिओ करतच राहू, काय विषय नाही. आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.